नमस्कार मित्र हो. आज आपण नवीन जो आपला टॉपिक आहे एरिया ऑफ सरफेसेस अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याचे जे भारत स्किल या पुस्तकातले असणारे प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर आपण त्याच्या भागाला सुरुवात करूया. आत्ता आपण पहिला पार्ट बघतो आहे. सर्व प्रश्न हे शक्यतो डायग्रॅमॅटिक त्यांनी रिप्रेझेंट केलेले आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत. मित्र हो, पहिला प्रश्न बघा. पहिल्या प्रश्नामध्ये एक इथे रिवेट जॉईंट दाखवलेला आहे आणि त्याचा डायमीटर ज्या रिवेटचा आहे तो 21 मिलीमीटर आहे आणि त्याच्यावरून त्यांनी एरिया स्क्वेअर मिलीमीटरमध्ये विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न. केवळ एरिया ऑफ सर्कलचं आपल्याला सूत्र वापरायचं आहे. डायमीटर दिलेलं आहे 21 मिलीमीटर. आपल्याकडे सूत्र आहे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 1/4 पाय डी स्क्वेअर किंवा पाय डी स्क्वेअर भागिले 4 असं लिहिलं तरी चालतं. म्हणजेच इथं 1/4 गुणिले पाय गुणिले 21चा वर्ग. आपण सिम्प्लिफिकेशन त्याचं लिहिलेलं आहे. 22/7 ही किंमत पायची घेतली म्हणजे अंशामध्ये 22 गुणिले 21 गुणिले 21 आणि छेदामध्ये 22/7 मधला 7 आणि हा 1/4 आहे त्याचं 4 म्हणजे 7 गुणिले 4 हे कंसामध्ये. संक्षेप आता जाईल कसा बघा. 7 त्रिक 21 आहे म्हणजे इथं अंशामध्ये 3चा भाग जाईल आणि छेदामध्ये 7 एके 7. इथे 4ला 2 भाग जाईल 2 दुणे 4 आणि इथे 11 दुणे 22 असा 11ला भाग जाईल. म्हणजे इथं 11 गुणिले 21 गुणिले 3 आणि छेदामध्ये फक्त 2 उरेल. या सगळ्यांचा गुणाकार 793 येतो आहे. त्याला भागिले 2 होईल म्हणजे अंतिम उत्तर तुमचं 346.5 स्क्वेअर मिलीमीटर असेल. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या की इथे एक आयत दाखवलेला आहे. या आयताची लांबी 750 मिलीमीटर दिली आणि रुंदी 400 मिलीमीटर दिलेली आहे. आता यामध्ये 8 गोळे दिसत आहेत म्हणजे 8 सर्कल्स आहेत आणि डी बरोबर 180 मिलीमीटर दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या सर्वांचा डायमीटर एकसारखा आणि तो 180 मिलीमीटर दिलेला आहे आणि एरिया ऑफ शीट विचारलेलं आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, तर हा एक आयताकृती शीट आहे आणि या शीटला 8 होल्स छिद्र पाडलेली आहेत आणि या छिद्रांव्यतिरिक्त राहिलेली जी शीट आहे त्या शीटचा आपल्याला एरिया काढायचा आहे. रेखांकित भागाचा एरिया काढायचा आहे. मग आता पहिल्यांदा याच्यामध्ये तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ शोधायला लागेल आणि त्याकरता आपण दिलेल्या गोष्टी लिहूया. इथे आयताची लांबी 750 मिलीमीटर आणि रुंदी 400 मिलीमीटर दिलेली आहे. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र एकदम सोपं, लांबी गुणिले रुंदी. किंमत टाकूया म्हणजेच थोडक्यात एरिया ऑफ रेक्टँगल हा 750 गुणिले 400 दिलं जाईल. त्यांचा गुणाकार घेऊया. त्यांचा गुणाकार 3 लाख येईल कारण 75 गुणिले 4 म्हणजे 300. ती 2 शून्य आणि इथं अगोदर असलेली 3 शून्याची 5 शून्य म्हणजे 3 लाख स्क्वेअर मिलीमीटर असं या आयताचं क्षेत्रफळ आहे. आता आपण एका सर्कलचं क्षेत्रफळ शोधूया म्हणजे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ. याकरता व्यास दिलेला 180. आपल्याकडे सूत्र आहे 1/4 पाय डी स्क्वेअर. याच्यामध्ये किंमत टाकूया म्हणजे येईल एरिया ऑफ सर्कल 1/4 पाय गुणिले 180चा वर्ग म्हणजेच थोडक्यामध्ये 3.14 गुणिले 180 गुणिले 180 भागिले 4. इथे 4नं जर भागलं या दोन्ही 180ला तर 90 गुणिले 90 म्हणजे 9981. थोडक्यात 8100 गुणिले 3.14 केलं तर तुम्हाला इथे उत्तर येईल 1,01,736 भागिले 4. अर्थात इथे त्याने भाग आपण घालवलेला नाही आहे, डायरेक्ट उत्तर काढतो आहे. म्हणजे इथे फायनल ॲन्सर जे आहे आपलं येईल 25,434. आता हा एरिया कोणाचा आहे तर एका सर्कलचा एरिया आहे. आता आपल्याला टोटल आकृतीचा जर एरिया काढायचा असेल तर एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताचं क्षेत्रफळ
त्याच्यातून 8 गुणिले एका वर्तुळाचं क्षेत्रफळ इतकं वजा करायला पाहिजे. मग याच्यामध्ये किंमत टाकली तर इथं 3,00,000 वजा 8 गुणिले 25,434. 8 गुणिले 25,434ची किंमत येते 2,03,472. हे 2,03,472 3,00,000तून वजा केले तर तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 96,528. म्हणजे थोडक्यामध्ये 96,528 हा या आकृतीमध्ये दाखवलेल्या शीटचा क्षेत्रफळ आहे. पुढचं गणित बघूया मित्रांनो. पुढच्या गणितामध्ये एक वेल्डिंग जॉईंट दाखवलेला आहे. या जॉईंटमध्ये व्ही असा आकार दाखवलेला आहे, म्हणजे थोडक्यात ते कट केलेलं मटेरियल आहे आणि त्याचं सर्क्युलर फॉर्मेशन बनवलेलं दाखवलेलं आहे. आता या सर्क्युलर फॉर्मेशनमध्ये इथं अँगल त्यांनी अल्फा बरोबर 60 डिग्री दिलेला आहे आणि एसची किंमत दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात ह्याच्या सर्क्युलरवरची जी आर्क आहे या आर्कची लांबी दिलेली आहे 9.2. मित्रांनो लक्षात घ्या, एरिया जो आपल्याला काढायचा आहे तो एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे. म्हणजे थोडक्यात ज्या 2 रेडियस आहेत आणि त्यांना बनवलेला जो सेंट्रल अँगल आहे 60 डिग्री आणि ही जी आर्क आहे 9.2 या दरम्यान व्यापलेली जागा आपल्याला शोधून काढायची आहे. आपल्याकडे एक सूत्र आहे एस बरोबर आर थीटा. थीटा म्हणजे सेंट्रल अँगल, इथं तो अल्फानं दाखवला आहे. म्हणजे आपल्याला आर मिळेल, आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल मिळेल. मग आपण दिलेल्या गोष्टी पहिल्यांदा लिहूया. केंद्रीय कोन अल्फा, अल्फाची किंमत दिलेली 60 अंश. सूत्रामध्ये आपण हा थीटा घेत असतो, एवढासा छोटासा फरक आहे. एसची किंमत गेलेली आहे 9.2. आपल्याला वर्तुळ त्रिज्या आर बरोबर शोधायची आहे. ती शोधण्यासाठी आपण सूत्र पाहणार आहोत. एस बरोबर पाय आर अल्फा भागिले 180. हा जर कोन मित्रांनो रेडियनमध्ये दिला असता तर एकदम सोपं सूत्र एस बरोबर आर थीटा झालं असतं, पण हा कोन आपल्याला अंशामध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे ते सूत्र होईल पाय आर अल्फा भागिले 180. इथे एस आणि अल्फाची किंमत टाकूया आणि आरची किंमत काढण्याचा प्रयत्न करूया. इथं 9.2 बरोबर पाय गुणिले आर गुणिले 60 भागिले 180 असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच इथे 60 आणि 180 म्हणजे इथं 3चा भाग जाईल. हा 3 पलीकडच्या बाजूला गेला तर तो गुणाकारात जाईल. त्याच पद्धतीनं पाय जो आहे तो इथे गुणाकारात आहे, तो पलीकडच्या बाजूला गेल्यावर भागाकारात जाईल आणि दोन्ही बाजू आपल्याला एक्सचेंज करून लिहिता येईल. म्हणजे आरची किंमत 9.2 गुणिले 3 भागिले पाय अशी होईल. 9.2 आणि 3 यांचा गुणाकार 27.6 येतो आहे, त्याला भागिले पाय. ही किंमत आपण अशीच ठेवायची आहे, कारण पुढच्या भागामध्ये जो एरिया काढायचा आहे त्याच्यामध्ये पायचं पुन्हा इव्हॅल्युएशन येणार आहे आणि कुठेतरी कॅन्सलेशन होईल अशी आपल्याला एक आशा आहे. तर एरिया ऑफ सेक्टर आपण सूत्र लिहूया पाय आर स्क्वेअर थीटा भागिले 360. म्हणजे अंशासाठी हे सूत्र आहे. म्हणजेच इथं पाय आरची किंमत 27.6 भागिले पाय त्याचा वर्ग आहे गुणिले 60 भागिले 360. आणि या हिशोबानं जो 27.6 भागिले पाय आहे त्याचा गुणाकार लिहिला, म्हणजे वर्गाचं रूपांतर दोन्ही गुणाकारांमध्ये केलं म्हणजे आपल्याला स्टेप येईल पाय गुणिले 27.6 भागिले पाय गुणिले 27.6 भागिले पाय गुणिले 60 आणि सगळ्यांना भागिले 360. इथे पाय आणि पाय कॅन्सल होईल, फक्त छेदस्थानामध्ये एक पाय उरेल आणि इथे 60 आणि 360 यांचा भागाकार देखील तुम्हाला 6 लिहिता येईल. म्हणजे अंशस्थानामध्ये मिळेल 27.6 गुणिले 27.6 आणि छेदस्थानामध्ये मिळेल पाय गुणिले 6. यानंतर इथे 27.6चा वर्ग केला तर तो आला 751.76 आणि पाय गुणिले 6 म्हणजे 3.14 गुणिले 6ची किंमत येते 18.84. आणि इथे भागाकार जो आहे 751.76 भागिले 18.84 यांचा भागाकार आपण लिहूया, तो येतो आहे 39.902. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला या आकृतीमधले मिळतो आहे 39.902 स्क्वेअर मिलीमीटर. सर्व मापं पहिल्यापासून आपल्याला मिलीमीटरमध्ये दिलेली आहेत. त्यानंतर मित्रो
आपण चौथा प्रश्न बघणार आहोत। या चौथा प्रश्नामध्ये इथे एक सेक्टर दाखवलेलं आहे आणि तिथं लिहिलेलं आहे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 140 स्क्वेअर मिलीमीटर, म्हणजे सेक्टरचा एरिया त्यांनी 140 चौरस मिलीमीटर दिलेला आहे आणि शिवाय डायमीटर दिलेला आहे 30 मिलीमीटर आणि त्यांनी अल्फा विचारलेला आहे। लक्षात घ्या मित्र, अल्फा रेडियनमध्ये जर सांगायचं असेल तर एस इज इक्वल टू आर थिटा वगैरे असं सूत्र आहे, पण तसं ते नाही आहे। तर आपल्याला इथं एरिया ऑफ सेक्टरच्या सूत्राच्या साहाय्यानं अल्फाची किंमत शोधायची आहे। आता इथं आर माहिती असणं आवश्यक आहे। इथं डायमीटर दिलेला आहे, डायमीटर हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे इथं त्रिज्या ही डायमीटरच्या निम्मी म्हणजेच 15 मिलीमीटर असेल। ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया। दिलेल्या गोष्टी, केंद्रीय कोन शोधायचा आहे आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 140 चौरस मिलीमीटर, वर्तुळ पाकळीचा व्यास 30 मिलीमीटर म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या 15 मिलीमीटर। एरिया ऑफ सेक्टर इज गिवन बाय पाय आर स्क्वेअर अल्फा भागिले 360। याच्यामध्ये किमती टाकूया। इथं 140 बरोबर पाय गुणिले 15चा वर्ग गुणिले अल्फा भागिले 360 असं येईल, म्हणजेच इथं अल्फाची किंमत पक्षांतर वगैरे सगळ्या व्यवस्थित गोष्टी केल्या तर 140 गुणिले 360 आणि छेदस्थानामध्ये पाय गुणिले 15 गुणिले 15, 15 गुणिले 15 म्हणजे 225 आहे, की इथंच पाच्या पाचाचे संक्षेपसुद्धा तुम्हाला घालवायचा चान्स आहे। आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशन डायरेक्ट करू। 140 गुणिले 360 गुणिले 7 याला भागिले छेदस्थानी 22 गुणिले 15 गुणिले 15 कंस पूर्ण, आणि या हिशोबानं इथे काही कंस इथं घालवलेले आहेत। इथे जर तुम्ही पाहिलं तर इथं भागाकार जो दोनांना भाग घालवलेला आहे तो 140चा 70 येईल आणि 22चा 11 होईल, आणि त्याच पद्धतीने 360ला जर 15नं भागलं तर 24 येतं आहे। त्याच्यामुळं अंशस्थानी 70 गुणिले 24 गुणिले 7 उरेल आणि छेदस्थानी 11 गुणिले 15 मिळेल। अर्थात इथे 24 आणि 15 यांच्यामध्ये सुद्धा एक फॅक्टर राहिलेला आहे, पण काय हरकत नाही, तो पुढच्या खेपेला होऊन जाईल। आणि त्या हिशोबानं तुम्हाला इथे 70 म्हणजे 14×5 असतो आणि 8×3 = 24 असतो। या हिशोबानं 14 गुणिले 8 गुणिले 7 हा अंशामध्ये राहिलेला फॅक्टर आणि छेदामध्ये 11। आता मित्रांनो लक्ष द्या की इथं आता कोणताही फॅक्टर सामायिक नाही आहे, मग आपण डायरेक्ट गुणाकार करूया। 14 गुणिले 8 गुणिले 7 किंवा 14 गुणिले 56 गुणाकार येईल 784 भागिले 11, आणि 784ला जर 11नं भागलं तर उत्तर येतं 71.27। हे उत्तर तुमचं कोणाचं मेजरमेंटचं असेल आणि ते अंशामध्ये असणार आहे। धन्यवाद। पुढचा प्रश्न बघूया। पुढच्या प्रश्नामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला। इथे एक सर्कल दाखवलेला आहे आणि या सर्कलचा डी म्हणजे डायमीटर 380 मिलीमीटर दिलेलं आहे। इथे देताना एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, ती गोष्ट अशी आहे की या सर्कलचे एकंदर इक्वल एरियामधले 8 सेक्टर आहेत, म्हणजे हा 8 पैकी एक सेक्टर आहे। थोडक्यात हा एक अष्टमांश भाग आहे आणि त्यांनी विचारलेले 3 प्रश्न आहेत। पहिला, एरिया ऑफ सेक्टर इन स्क्वेअर मिलीमीटर, म्हणजे हा जो शेडेड सेक्टर आहे त्याचा एरिया विचारला आहे। दुसरी गोष्ट अल्फा विचारला आहे, म्हणजे त्यानं केलेला केंद्रीय कोन विचारला आहे, आणि तिसरी गोष्ट लेंथ ऑफ आर्क ऑफ इच सेक्टर, म्हणजे थोडक्यात जो 1/8 पार्ट आहे या टोटल सर्कम्फरन्सचा तो किती आहे असं थोडक्यामध्ये विचारलेलं आहे। विचारलेल्या गोष्टी पहिल्यांदा लिहूया। व्यास बरोबर हा जो दिलेला आहे हा 380 मिलीमीटर दिलेला आहे, आणि आपल्याला ज्या गोष्टी काढायच्या आहेत त्याच्यामध्ये एरिया काढायचा आहे। आपण एरिया टोटल सर्कलचा एरिया काढूया। जरी आपल्याला एरिया ऑफ सेक्टरचं सूत्र वगैरे माहिती असलं तरी आपण लॉजिकनं जरी गेलो तरी काय प्रश्न येणार नाही, की जी गोष्ट आपल्याला कायम किंवा बऱ्याच वेळेला उपयोगी पडते त्या हिशोबानं आपण पहिल्यांदा एरिया ऑफ सर्कल शोधूया। तो 1/4 पाय डी स्क्वेअर या सूत्रामध्ये डीची किंमत टाकूया। डीची किंमत 380 आणि त्यामुळे सूत्र होईल 1/4 गुणिले पाय गुणिले 380चा वर्ग, म्हणजेच थोडक्यात 3.14 गुणिले 380 गुणिले 380 भागिले 4, म्हणजेच थोडक्यात इथे 4,53,000
416 भागिले 4 अशी मोठी संख्या येईल आणि याला 4नं निशेष भाग जातो आहे आणि त्यामुळं तुम्हाला उत्तर मिळेल 1,13,354. हे उत्तर स्क्वेअर मिलीमीटरमध्ये असेल. आता हे टोटल सर्कलचं आलेलं आहे. सेक्टरचं जर काढायचं असेल तर सेक्टर हा 8th पार्ट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये या सेक्टरचं क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल डिवायडेड बाय 8L म्हणजे थोडक्यात 1,13,354 भागिले 8 आणि हे उत्तर तुमचं असणार आहे 14,169.25 स्क्वेअर मिलीमीटरमध्ये. म्हणजे आपण एका प्रश्नाचं उत्तर सहजपणे शोधलेलं आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. सेंट्रल अँगल ऑफ ईच सेक्टर म्हणजे थोडक्यात प्रत्येक या सेक्टरचा सेंट्रल अँगल किती असेल. टोटल सर्कलचा अँगल असतो 360. 360चा 8वा भाग म्हणजे थोडक्यामध्ये इथे 45 डिग्री हा याचा कोन असेल. तर उत्तर तुमचं अल्फा = 45 डिग्री असणार आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. त्यासाठी आपण पेरिमीटर ऑफ सर्कल पहिल्यांदा शोधूया. त्याच्यासाठी सूत्र असतं पाय गुणिले डायमीटर म्हणजेच 3.14 गुणिले 380 आणि याचं कॅल्क्युलेशन होईल 1193.2. आता हे टोटल पेरिमीटर आहे. आपल्याला 1/8 पार्टचीच फक्त पेरिमीटर पाहिजे आहे. म्हणजे थोडक्यात याला 8नं भागलं की ते मिळणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ आर्क बरोबर पेरिमीटर ऑफ सर्कल भागिले 4नं मिळेल आणि ही मिळणार आहे 1193.2 भागिले 8नं आणि तो भागाकार येतो आहे 151.15 मिलीमीटर. म्हणजे थोडक्यात ही जी आर्क लेंथ आहे ती 149.15 मिलीमीटर असणार आहे. अशा प्रकारे या तीनही प्रश्नांची उत्तर आपल्याला सहजपणे मिळाली. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये मित्रांनो एक सेक्टर दिलेलं आहे आणि या सेक्टरमध्ये अल्फा दिलेला आहे. अल्फा म्हणजे सेंट्रल अँगल या सेक्टरचा तो 160 अंशाचा दिलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे. एरिया ऑफ सेक्टर किती दिला आहे तर 0.893 स्क्वेअर मीटर आणि डायमीटर विचारला आहे मिलीमीटरमध्ये. मित्रांनो लक्षात घ्या की इथे एरिया दिलेला आहे स्क्वेअर मीटरमध्ये आणि डायमीटर विचारलेला आहे मिलीमीटरमध्ये. एका मीटरमध्ये 1000 मिलीमीटर असतात. हे पटकन आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि एरिया करताना फक्त 1000 घेऊन चालत नाही तर 1000 गुणिले 1000. व्हॉल्यूम असेल तर 1000 गुणिले 1000 गुणिले 1000 असं फॅक्टर मिळत असतो. तर आपण सूत्रामध्ये तो 1000 गुणिले 1000 हा फॅक्टर वापरणार आहोत. आपल्याला डायमीटर काढायचं आहे. आपल्याला त्रिज्या मिळते सूत्रानुसार. त्रिज्या मिळाली तर त्याला गुणिले 2 केलं की डायमीटर मिळणार आहे, व्यास मिळणार आहे. पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहूया. वर्तुळपाकळीमधील केंद्रीय कोन बरोबर 160 अंश. त्यानंतर वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ 0.893 स्क्वेअर मीटर आणि डायमीटर विचारलेला आहे. वी विल फर्स्ट कॅल्क्युलेट रेडियस. रेडियस म्हणजे आर मानू आणि एरिया ऑफ सेक्टर पाय r² थीटा भागिले 360 अंश होतो. किमती टाकू याच्यामध्ये आपण. इथं किंमत 0.893 गुणिले 1000 गुणिले 1000 का टाकलं कारण हा एरिया स्क्वेअर मीटरमध्ये दिला आहे. आपल्याला तो स्क्वेअर मिलीमीटरमध्ये पाहिजे म्हणून 1000 गुणिले 1000 हा फॅक्टर आलेला आहे. इथे आहे त्या पद्धतीनं पाय गुणिले r² गुणिले 160 भागिले 360 असं आपण लिहिलेलं आहे. आता r² किंमत काढूया. इथं जेवढ्या क्वांटिटी अंशामध्ये त्या छेदाकडे जातील आणि छेदातली क्वांटिटी एकमेव जी आहे 360 ही अंशामध्ये जाईल. म्हणजे तुम्हाला मिळेल इथे 893. 893 कसं आला तर 1000नं त्याला गुणलेलं आहे त्यामुळे 1000 गायब झालेला आहे. म्हणजे 893 गुणिले 1000 गुणिले 360 आणि छेदस्थानी आपल्याला येईल पाय गुणिले 160. आता इथे भागाकार जर केला तर तुम्हाला इथे शून्याला शून्य जाईल. 9 चौक 36 होईल म्हणजे 4 उरेल आणि पुन्हा 4नं 1000ला भागलं तर इथं 250 उरेल. म्हणजे इथे r² किंमत 893 गुणिले 250 गुणिले 9 गुणिले 7 भागिले 22 अशी मिळेल. 22 सप्तमांश हा 7/22च्या
मध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर इथे आपण गुणाकार केला. पुन्हा 22नं 250ला भाग जातो, 125 येईल. आणि इथे 7 गुणिले 893 गुणिले 125 गुणिले 9 असं आपण लिहिलं, भागिले 11 केलं. आणि त्यानंतरच्या स्टेपला डायरेक्ट गुणाकार तुमचा येईल आणि तो गुणाकार 70,32,375 भागिले 11 इतका मिळेल. आणि हा भागाकार तुम्हाला पुन्हा मिळेल मित्रांनो 6,39,306.919. याचं वर्गमूळ जर तुम्ही शोधलं तर ते 799.56 मिलीमीटर येईल. आता हा काय आला तर हा रेडियस आला, त्रिज्या आली. आपल्याला काय विचारलं आहे? व्यास विचारलेला आहे. व्यास अतिशय सोपं, रेडियसच्या दुप्पट, गुणाकारमध्ये 2 जर घेतला तर तुम्हाला उत्तर येईल 1599.12 मिलीमीटर. मित्रांनो या पद्धतीने हे गणित होईल. पुढचं गणित बघूया. पुढच्या गणितामध्ये विशेष काही विचारलेलं नाही आहे, केवळ एरिया ऑफ रिंग विचारलेला आहे. बाहेरचा डायमीटर दिला आहे 38 मिलीमीटर, आतला डायमीटर दिलेला आहे 32 मिलीमीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल विचारलेला आहे स्क्वेअर मिलीमीटरमध्ये. म्हणजे युनिट्स आपल्याला कुठलंही बदलायचं नाही, फक्त एकच फॉर्म्युला, तो म्हणजे एरिया ऑफ रिंगचा डायमीटर दिला असताना दिलेल्या गोष्टी. आतील व्यास 32 मिलीमीटर, बाहेरील व्यास 38 मिलीमीटर. सूत्र एरिया बरोबर 1/4 पाय कंसामध्ये कॅपिटल डी स्क्वेअर वजा स्मॉल डी स्क्वेअर कंस पूर्ण, म्हणजे थोडक्यात 1/2 1/4 गुणिले पाय गुणिले 38चा वर्ग गुणिले 32चा वर्ग कंसामध्ये. इथे 38चा वर्ग आपण सेपरेट शोधू शकतो, 32चा वर्गसुद्धा सेपरेट शोधू शकतो, मात्र आपण तसं केलेलं नाही. इथे आपण इथं ए वर्ग वजा बी वर्ग हे अवयव सूत्र वापरलेलं आहे. ए वर्ग वजा बी वर्ग काय सूत्र असतं तर एका कंसामध्ये ए वजा बी गुणिले दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी, म्हणजे 1/4 पाय आहे तसेच गुणिले एका कंसामध्ये 38 वजा 32 आणि दुसऱ्या कंसात 38 अधिक 32. म्हणजे इथे 38 वजा 32ची किंमत आपल्याला 6 येते आणि 38 अधिक 32ची किंमत 70 येते. आणि पायची किंमत 22/7 टाकली तर आपल्याला इथे 22 गुणिले 6 गुणिले 70 याला भागिले 1/4 मधला हा जो 4 आहे तो छेदस्थानामध्ये कंसामध्ये 4 गुणिले 7 22/7 मधले 7 हे या ठिकाणी आलेले आहेत आणि कंस पूर्ण झालेला आहे. आता 70 म्हणजे 10 7 7 10 70 आणि इथं 4 स्प्लिट होईल, 6 म्हणजे 3 दुने 6 आणि इथं 11 दुने 22 म्हणजे छेदस्थानी केवळ 1 उरेल आणि अंशस्थानामध्ये 11 गुणिले 3 गुणिले 10 मिळेल. या सगळ्यांची गुणाकार केला तर 11 त्रिक 33, 33 गुणिले 10 330 येऊन जाईल. तो तुमचा एरिया स्क्वेअर मिलीमीटरमध्ये असणार आहे. तर मित्रहो इथे आपल्याला शेडेड पोर्शनचा एरिया शोधायचा आहे. इथे हा शेडेड पोर्शनचा जो एरिया आहे हा शोधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आयताचं क्षेत्रफळ शोधायचं आहे. त्याच्यामधून हा जो क्वार्टर सर्कल दिसतो आहे म्हणजे 1/4 पार्ट ऑफ सर्कल, पाव भाग, वर्तुळाचा पाव भाग आहे, त्याचा आपल्याला एरिया या टोटल आयताच्या आयताच्या क्षेत्रफळातून वजा करायचा आहे. पहिल्यांदा आता लक्ष द्या की आयताच्या बाजू काय आहेत. तर मित्रांनो त्याही सरळ दिलेल्या नाही आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे रेडियस जी दाखवलेली आहे ती 200 युनिट आहे. इथं स्क्वेअर वगैरे असं सांगितलेलं आहे, म्हणजे आपण 200 पकडू. आणि इथे एक उरलेली बाजू 100 दाखवलेली आणि दुसरी इथं उरलेली बाजू किंवा रुंदी इथं उरलेली 40 दाखवलेली, म्हणजे लांबी इथं 100 अधिक 200 होईल आणि रुंदी 200 अधिक 40 होईल. तर या गोष्टी आपल्याला सहजपणे लक्षात येतील. त्यामुळं आपण लांबी 200 अधिक 100 म्हणजे 300 मिलीमीटर होईल आणि रुंदी 200 अधिक 40 म्हणजे 240 मिलीमीटर होईल. आयताचं क्षेत्रफळ सहजपणे शोधता येईल. लांबी गुणिले रुंदी म्हणजे इथं 300 गुणिले 240 आणि यांचा गुणाकार येतो आहे 72,000 स्क्वेअर मिलीमीटर. आता मित्रांनो क्वार्टर सर्कलचा आपल्याला एरिया शोधायचा आहे. क्वार्टर सर्कलचा एरिया सहजपणे शोधता येईल. एरिया ऑफ सर्कल शोधू आणि त्याच्यावरून 1/4
मग त्याला गुणाकार करू. क्वार्टर सर्कलचे क्षेत्रफळ काढू. त्याच्यासाठी त्रिज्या दिलेली 200 मिलीमीटर. क्वार्टर सर्कलचं क्षेत्रफळ बरोबर सर्कलचं क्षेत्रफळ भागिले 4 म्हणजे πr² भागिले 4 म्हणजे इथं 3.14 गुणिले 200चा वर्ग भागिले 4. इथं 200चा वर्ग म्हणजे 200 गुणिले 200. इथं 2नं भाग गेला तर 100 गुणिले 100 येईल. म्हणजे थोडक्यात 314 गुणिले 100 म्हणजे इथे 31,400 हे डायरेक्ट आपल्याला सहजपणे दिसू शकेल असं क्वार्टर सर्कलचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर शेडेड पोर्शनचं क्षेत्रफळ शोधायचं म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ शोधायचं आहे. तर आयताचं क्षेत्रफळ आणि क्वार्टर सर्कलचं क्षेत्रफळ यांची वजाबाकी करायला लागेल. ते आपण लिहूया. आणि आयताच्या क्षेत्रफळाची किंमत 72,000 वजा क्वार्टर सर्कलच्या क्षेत्रफळाची किंमत 31,400 लिहिली तर आपल्याला एकूण क्षेत्रफळ जे रेखांकित भागाचं आहे ते 40,600 स्क्वेअर मिलीमीटर मिळते. आता इथं या आपण जो स्लाईड शो केला आहे त्याच्यामध्ये उरलेला भाग मात्र स्लाईड करायचा राहून गेला होता. पण खालचे एक्सप्लेनेशन बघा की इथे दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे की पर्सेंटेज एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे थोडक्यात इथे रेखांकित भाग जो आहे तो टोटल रेक्टँगलच्या किती पर्सेंट आहे असा विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की 72,000पैकी हा एरिया उरलेला आहे 40,600. तर 100पैकी किती. मग आता 100च या आपण त्रैराशिकानं जर गेलो तर 100 गुणिले 31,400 याला भागिले 72,000 असं करावं लागेल. इथे 31,400 ही किंमत देखील आपली लिहिताना याच्यामध्ये चूक झालेली आहे. वास्तविकता किती किंमत पाहिजे हे बघा. तर इथे ही जी किंमत आहे ती 31,400 नको आहे तर ही किंमत आहे 40,600. तर या 40,600ला जर तुम्ही 100नं गुणलं आणि थोडक्यामध्ये 72,000नं भागलं तर तुम्हाला 56.38 एवढं तुमचं उत्तर मिळणार आहे. तर हे दिलेलं जे उत्तर आहे हे उत्तर चुकीच्या ठिकाणचं दिलेलं आहे. तर ॲक्च्युअल पर्सेंटेज तुमचं किती येणार आहे 56.38 येणार आहे. हे लिहिलेलं उत्तर हे चुकीचं आहे तर ते करेक्शन तेवढं करून घ्या. त्यानंतर पुढचा एक प्रश्न बघा. या पुढच्या प्रश्नामध्ये इथे रिंग दाखवलेली आहे पण त्या रिंगचा अर्धवट भाग इथे तुटलेला आहे किंवा तो भाग जो आहे त्याचा अँगल दिलेला आहे तो आहे 135 डिग्रीचा. म्हणजे 135 डिग्रीची रिंग गायब आहे नाही का. इथे कॅपिटल डी दिला आहे 880, स्मॉल डी दिला आहे 580 आणि एरिया ऑफ कट ऑफ सेक्टर कट ऑफ एरिया दिलेला आहे आणि त्याचा अँगल दिलेला आहे 135 डिग्रीचा. आता मित्र पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहूया. दिलेल्या गोष्टीमध्ये आतला व्यास 580, बाहेरचा व्यास 880, एरिया ऑफ रिंग 1/4 पाय इंटू कॅपिटल डी स्क्वेअर वजा स्मॉल डी स्क्वेअर. किमती टाकू 1/4 गुणिले पाय गुणिले कंसामध्ये 880 वजा 580चा वर्ग. इथे ए वजा बी ए अधिक बी ए वर्ग वजा बी वर्गची किंमत टाकू आपण. म्हणजे एका कंसात 1/4 गुणिले पाय गुणिले एका कंसात 880 वजा 580 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 880 अधिक 580. म्हणजे इथे या रिंगचं क्षेत्रफळ जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सूत्र मिळेल 22 गुणिले 300 गुणिले 1460 याला भागिले 4 गुणिले 7. इथे जो काही भागाकार येईल किंवा गुणाकार भागाकार सगळा काही येईल त्याचं उत्तर आपण डायरेक्ट इथं लिहितो आणि ते उत्तर येते 3,44,142.857 स्क्वेअर मिलीमीटर. आणि इथे हा टोटल कंकणाकृतीचा टोटल रिंगचं हे क्षेत्रफळ आहे. आपल्याला अपेक्षित रिंग कुठली आहे तर ही जी काही तुटलेली आहे तुटली किती आहे 135 डिग्री तुटलेले आहेत. किती डिग्रीपैकी 135 डिग्री तुटलेले आहेत तर ते 360 डिग्रीपैकी तुटलेले आहेत. म्हणजे तेवढा भाग आपण कट केला 360 वजा 135 आणि त्याला भागिले जर 360 केलं तर आपल्याला या अपेक्षित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे थोडक्यामध्ये इथे हा जो काही आपला उत्तर आलेला आहे टोटल एरिया
रिंगचा 3,44,142.857 गुणिले यांची वजाबाकी जी केलेली आहे 360 आणि 135ची ती आहे 225 आणि त्याला भागिले 360 येऊन जाईल. आणि या हिशोबानं इथे 45 गुणिले 5 केलं तर 225 येतं आणि 45 गुणिले 8 केलं तर 360 येतं. त्याच्यामुळे 5 अष्टमांश हा फॅक्टर इथे येईल. आणि या 5 अष्टमांशनं जर या 3,44,142.857ला भागलं किंवा गुणलं तर अंतिम उत्तर तुमचं जे येणार आहे ते 2,15,088.75 येणार आहे. हा तुमचा अपेक्षित भागाचं क्षेत्रफळाचं बाब असणार आहे. आता 10वं गणित बघा. या 10व्या गणितामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक सर्कल बसवलेलं आहे. इथं इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड दिलेली 6 सेंटीमीटर आणि रेडियस ऑफ सर्कल दिलेली 1.732. 1.732 हे 3चं वर्गमूळ आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपण इक्विलॅटरल ट्रायंगलचा पहिल्यांदा एरिया काढू, नंतर सर्कलचा एरिया काढू. इक्विलॅटरलच्या ट्रायंगलच्या एरियामधून सर्कलचा एरिया वजा करू, ते आपल्याला शेडेड पोर्शनचा एरिया असणार आहे. तर पहिल्यांदा समभुज त्रिकोणाची बाजू A बरोबर 6 सेंटीमीटर. त्याचं सूत्र समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3 A वर्ग भागिले 4 आणि त्या हिशोबानं वर्गमुळात 3 गुणिले 6चा वर्ग भागिले 4 म्हणजे इथं वर्गमुळात 3 गुणिले 6चा वर्ग म्हणजे थोडक्यामध्ये इथं 1.732 इंटू 9 का तर 6 गुणिले 6 6 36 भागिले 4 9 चौक 36 म्हणजे 1.732 गुणिले 9 येईल, तो येईल 15.588 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे सगळ्या क्वांटिटी सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला एरियासुद्धा स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येणार आहे. हा समभुज त्रिकोणाचा आला. आता आपण वर्तुळाचा करूया. वर्तुळ त्रिज्या दिलेली 1.732 आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ πr वर्ग म्हणजेच 3.14 गुणिले 1.732चा वर्ग. 1.732चा वर्ग म्हणजेच थोडक्यात 3 येणार आहे तो, कारण 3चं वर्गमुळे 1.732 म्हणजे 1.732चा वर्ग 3 आहे म्हणजे 3 गुणिले 3.14 9.42 येतो आहे. आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे मगाशी आपण काढलेला 15.588 आणि 9.42 यांची वजाबाकीनं आपल्याला हे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. ती स्टेप आपण लिहूया आणि ही वजाबाकी तुमची अंतिमतः येत आहे 6.168 चौरस सेंटीमीटर. आपण पुढची पण गणित बघणार आहोत पण व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे आपण इथे थांबतो आहे आणि पुढचा बघूया.